गट्टूचं नवं वॉच. गट्टूला वॉचेसचा खूप शौक होता आणि बऱ्याचदा तो बाबांचे वॉचेस घालून पाहायचा. एक दिवस सकाळी सकाळी गट्टू आपल्या बाबांचा वॉच घालून उभा होता. गट्टू बाळा, माझं वॉच पाहिलंयस का तू? मला ऑफिसला जायचंय, माझं वॉच दिसत नाहीये. हो बाबा, हे घ्या तुमचं घड्याळ, मी घालून बघत होतो. गट्टू बाळा, असं वाटतंय तुला वॉचेस खूप पसंत आहेत. हो बाबा, मला घड्याळ घालायला खूप आवडतं. अच्छा सांग गट्टू, तुला कुठल्या प्रकारचे वॉचेस आवडतात? गट्टू एकापेक्षा एक वॉचेसच्या मॉडेल्सची नावं बाबांना सांगतो आणि त्याचं वॉचेस बद्दलचं एवढं ज्ञान बघून बाबा आश्चर्यचकित होतात. ठीक आहे गट्टू, मी डिसाईड केलंय, मी तुला एक नवीन वॉच घेऊन देईन. गट्टू हे ऐकून खूप खुश होऊन जातो. मग बाबा आपल्या ऑफिसला निघून जातात. पण गट्टू हे ऐकून इतका खुश होता की तो दिवसभर एक्साइटेड राहतो. तो लवकरच चिंकी आणि आईला ही गुड न्यूज सांगतो की त्याला एक नवीन वॉच मिळणार आहे. अरे वा गट्टू, ही तर खरंच खूप चांगली गोष्ट आहे. पण तू ठरवलंयस का कुठलं घड्याळ घेणार आहेस ते? अगं नाही आई, याचा तर अजून विचारच नाही केला. मग गट्टू, तू लवकर विचार कर, कारण संध्याकाळी तर तू आणि बाबा घड्याळ घ्यायला जाणार आहे ना. मग गट्टू कामाला लागतो आणि वेगवेगळे वॉचेस पाहतो. एवढंच नाही तर तो त्याच्या बऱ्याच मित्रांना विचारतो की कुठलं वॉच घेतलं पाहिजे. पण संध्याकाळ होते आणि अजूनही गट्टूने डिसाईड केलेलं नव्हतं की त्याला कुठलं वॉच हवंय. मग बाबाही घरी येतात. गट्टू बाळा, जायचं का नवीन वॉच घ्यायला? मग पण बाबा, मी अजून ठरवूच शकलो नाही की मला कोणतं घड्याळ हवंय. अरे त्यात काय झालं गट्टू बेटा, चल दुकानामध्ये जाऊन ठरव. आता तुम्हीही तुमच्या आवडत्या गट्टू चिंकीचे टॉयज ऑर्डर करू शकता आमच्या वेबसाईट वरून. लिंक इज इन द डिस्क्रिप्शन. मग गट्टू आणि बाबा शॉप मध्ये जातात आणि ते तिथे वेगवेगळ्या प्रकारचे वॉचेस पाहतात. गट्टू, हे पहा, हे वॉच कसं वाटतंय? याचं डायल छान आहे ना? बाबा, याचं डायल तर खूप मस्त आहे, पण ह्याचा स्क्रॅप मला नाही आवडला. अच्छा, मग हे पहा. बाबा, याचं कलर कॉम्बिनेशन तेवढं छान नाहीये. एक तास उलटून जातो, पण बाबा आणि गट्टू अजून ठरवू शकले नव्हते की त्यांना कुठलं वॉच हवंय ते. गट्टू बेटा, मी आता खूप थकलो आहे. तू अजूनही तुझं वॉच सिलेक्ट केलेलं नाहीस? नाही बाबा, मला अजून समजत नाहीये. गट्टू आणि बाबा दोघेही परेशान होऊन जातात. पण तिथे तेवढ्यात शॉपचा मॅनेजर येतो आणि त्यांचा प्रॉब्लेम समजून घेतो. सर, तुम्हाला दोघांना काळजी करण्याचं कारण नाही. आमच्या शॉपवर एक लकी ड्रॉ होतोय, तो एकदा तुम्ही ट्राय करा आणि त्यात कदाचित तुमच्या पसंतीचा वॉच मिळेल. बाबा आणि गट्टूला ही आयडिया आवडते आणि दोघेही लकी ड्रॉ खेळतात. चल गट्टू बेटा, ऑल द बेस्ट. थँक्यू बाबा. गट्टू लकी ड्रॉ मध्ये एक खूप छान वॉच जिंकतो आणि त्याला त्या वॉचवर 50% डिस्काउंटही मिळतो आणि गट्टूला ते वॉच खूप आवडतं. गट्टू बेटा, तुला हे वॉच पसंत पडलंय ना? हो बाबा, या घड्याळाचा कलर, डायल, स्ट्रॅप सगळं एकदम परफेक्ट आहे. मला तर हे खूप आवडलं. मग बाबा आणि गट्टू वॉच घेऊन घरी जातात आणि गट्टू चिंकी आणि आईला आनंदाने ते वॉच दाखवतो. त्यानंतर गट्टू अगदी धावतच आपल्या कॉलनीतल्या मित्रांना ते वॉच दाखवायला जातो. थोड्या वेळाने तो परत घरी येतो. चिंकी, मला तर माझ्या घड्याळाची खूप काळजी वाटतेय. का गट्टू, काय झालं? अगं चिंकी, मला माझं घड्याळ खूप जपून ठेवायचंय, त्याला ओरखडे नको पडायला. गट्टू, मग तू एक काम कर, तू एक छोटासा बॉक्स तयार कर, म्हणजे जेव्हा तू घड्याळ वापरणार नाहीस त्यावेळेस तू ते सांभाळून ठेवू शकशील. हो चिंकी, मस्त कल्पना आहे. मग गट्टू कार्डबोर्डचा एक बॉक्स बनवतो आणि त्यात कॉटन भरून ठेवतो आणि मग खूप सांभाळून आपलं वॉच त्यात ठेवतो. मग त्या बॉक्सला अतिशय सांभाळून कबर्ड मध्ये ठेवतो. अरे गट्टू बाळा, तुझं घड्याळ तू इतक्या सिक्युरिटी मध्ये का सांभाळून ठेवलंय? आई, मला नाही वाटत माझ्या घड्याळावर ओरखडा पडावा, म्हणून मी ते सांभाळून ठेवलंय. आई गट्टूचं बोलणं ऐकून हसते आणि पुन्हा आपली कामं करायला निघून जाते. बऱ्याच दिवसापर्यंत असंच चालतं. गट्टू आपलं नवं वॉच वापरायचं कमी आणि त्याची काळजी जास्त घ्यायचा. बाबांना गट्टूचं असं वागणं योग्य वाटलं नाही. एक दिवस बाबा गट्टूला बोलतात, गट्टू बेटा, मी बऱ्याच दिवसापासून पाहतोय की तुझं नवं वॉच तू वापरतोस कमी आणि सांभाळतोस जास्त. हे बरोबर नाहीये. का बाबा,
मला माझ्या घड्याळाची काळजी आहे. ते खराब नको व्हायला म्हणून मी ते सांभाळून ठेवतोय. अरे गट्टू, जर तू ते वापरलंच नाहीस तर ते वॉच घेऊन काय उपयोग? तुला आठवतंय चिंकीचा डॉक्टर सेट आला होता त्यावेळेला तिने कसा सांभाळून ठेवला होता? वापरलाच नव्हता तेव्हा ठेवून ठेवूनच तो खराब झाला होता. त्यामुळे त्यावर गंज चढला होता. हो बाबा, हे तुम्ही अगदी बरोबर बोलताय. हो गट्टू बाळा, बाबांचं ऐकून घे. तू तुझं घड्याळ नीट घाल आणि जर त्यामध्ये काहीही अडचण आली तर आपण ते ठीक करूया. असं त्याला ठेवून नको देऊ, फक्त ते नीट घाल. ठीक आहे आई, मी आजपासून रोज घड्याळ घालेन आणि लक्षही ठेवेल की ते खराब नको व्हायला. यानंतर गट्टू आपलं आवडीचं वॉच रोज वापरू लागतो.